हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव रोहन आहे. माझं वय 22 वर्ष आहे. कोल्हापूर जवळच मामीचं गावाकडचं घर. मामीचं नाव राधा होतं आणि तिचं वय 32 वर्ष आहे. मोठं अंगण, शेताच्या कडेला पाण्याची टाकी. त्या घरात उन्हाळ्यात सगळे नातेवाईक जमले होते. सकाळी सगळे झोपलेले असताना मी उठलो आणि बाथरूमकडे गेलो. पाणी आणून ठेवलेलं होतं. मी दार लावून अंघोळ करणार इतक्यात टकटक झाली. दार उघडलं तर समोर राधा मामी. हातात कपडे होते. ती हसून म्हणाली, "रोहन, मी कपडे ठेवायला आले होते, पण वाटतंय तू आधी आलास." त्या क्षणाला बाथरूममध्ये हलकीशी संकोचाची हवा तयार झाली. दोघेही हळुवारपणे एकमेकांकडे पाहत होते. पाण्याचे थेंब जमिनीवर गळत होते आणि आतल्या शांततेत श्वासांचा आवाज अधिक जाणवत होता. मामी थोडीशी गडबडली. कपडे ठेवताना तिचा हात माझ्या हाताला लागला. ती म्हणाली, "अरे, काही झालं नाही. मी जाते." पण त्या नजरेत एक वेगळी चमक होती. एक गुपित, ओझरत व्यक्त होत होतं. कथा पुढे हळूहळू उघडते. दोघेही आपापल्या मनात दडलेली भावना समजून घेतात. एकमेकांच्या सोबतच्या छोट्या छोट्या क्षणातून जवळीक वाढत जाते. पावसात भिजणं, बाथरूममध्ये नजरा भिडणं, अंगणात चंद्रप्रकाशात गप्पा मारणं, हे सगळं हळूहळू रोमॅन्टिक रंग भरत. बाथरूममधला तो क्षण जरी थोडाच होता, तरी मनात अनेक प्रश्न घेऊन गेला. मी बाहेर पडलो तेव्हा मामी अंगणात कपडे वाळत घालत होती. तिच्या डोळ्यात थोडं लाजरं हास्य होतं, पण ती बोलली काही नाही. त्या दिवसापासून आमच्या नजरा वारंवार भिडायला लागल्या. कुणी समोर नसलं की ती हलक्याशा हास्य द्यायची. तिच्या हातून पाणी प्यायला की मला वाटायचं जणू काही वेगळंच गुपित धरलंय. एका दुपारी सगळे झोपलेले होते. घरात प्रचंड उकाडा होता. मी अंगणातल्या पायऱ्यांवर बसलो होतो. मामी पाणी द्यायला बाहेर आली. तिने माझ्याकडे बघत विचारलं, "रोहन, तुला इथे कंटाळा येतो का?" मी म्हणालो, "नाही ग मामी, पण काही वेळा असं वाटतं की सगळे असूनही कुणीतरी जवळचं हवं असतं." ती एक क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, "कधी कधी मलाही तसंच वाटतं." ते शब्द माझ्या मनात जणू ठसलेच. आजूबाजूला प्रचंड शांतता होती. फक्त झाडावरच्या पाखरांचे आवाज. मामीने तिचा ओला पदर नीट करत माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात एक वेगळाच भाव होता. ती आतून उठून आत जायला निघाली, पण पायऱ्यांवरून जाताना माझ्या खांद्याला हलकासा हात ठेवून गेली. तो स्पर्श लहानसा होता, पण हृदयाचा ठोका वाढायला पुरेसा. त्या दिवसापासून मला जाणवलं, बाथरूममधला क्षण हा फक्त सुरुवात होती. खरी कहाणी अजून पुढे होती. त्या पायऱ्यांवरचा छोटासा स्पर्श मला सतत आठवत होता. त्या रात्री झोपलो की त्या नजरा, तो हलकासा हात, सगळं मनाला पुन्हा फिरून लागायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंगणात बसून पुस्तक वाचत होतो. मामी पाण्याची घागर घेऊन आली. माझ्या शेजारून जाताना तिचा ओला पदर माझ्या हाताला हलकासा स्पर्श करून गेला. मी वर पाहिलं तर ती नकळत हसली आणि नजरेतून बोलली, "हे फक्त योगायोग नाही." त्या दिवशी दुपारी सगळे शेतात गेले. घरात फक्त मी आणि मामी. उन्हाने घर तापलं होतं. मी पंख्याखाली बसलो होतो. मामी स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. मी पाणी प्यायला गेलो तर ती खिडकीजवळ उभी होती. बाहेर पाऊस सुरू झाला होता. मी हळूच विचारलं, "मामी, तुला पावसात भिजायला आवडतं का?" ती माझ्याकडे बघून म्हणाली, "हो, पण सगळ्यांसमोर नाही. गुपचूप भिजण्यात मजा असते." त्या क्षणी तिच्या आवाजात एक वेगळाच गोडवा होता. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. पावसाचे थेंब जमिनीवर नाचत होते. ती खिडकीतूनच हात पुढे करून थेंब पकडत होती. तिच्या बोटांवर थेंब घसरत जमिनीवर पडताना पाहून माझं मन हरवून गेलं. अचानक तिने मागे वळून विचारलं, "रोहन, तू इतक्या शांत का? मनातलं काही सांगशील का?" मी क्षणभर
थांबलो. माझ्या ओठांवर शब्द येत होते, पण धाडस होत नव्हतं. अखेर मी फक्त एवढंच म्हणालो, "मामी, तुमच्यात काहीतरी आहे, जे मला रोज जवळ खेचतं." ती दोन दोन क्षण शांत राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. ती म्हणाली, "कधी कधी आपलं मन जे सांगतं त्याला थांबवता येत नाही, पण त्या त्याचं गुपित जपावं लागतं." त्या शब्दांनी आमच्यातलं गुपित अजून घट्ट झालं. पाऊस कोसळत होता, बाहेर वारा सुटला होता आणि घरात मात्र दोन नजरा एकमेकांत हरवल्या होत्या. त्या पावसाच्या दिवशी आमच्यातलं गुपित अजून घट्ट झालं. पुढचे काही दिवस घरात इतकी मंडळी असतानाही आमच्या नजरा एकमेकांना शोधायच्या. छोट्या छोट्या क्षणातून एक वेगळी जवळीक तयार होत होती. एका संध्याकाळी वीज गेली. सगळे अंगणात बसले होते, पण मी आणि मामी स्वयंपाकघरात दिवा लावत होतो. मंद प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता. ती जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, "रोहन, आपल्या नजरा जे सांगतात ते कुणालाच कळायला नको. हे फक्त आपल्यातलं रहस्य राहू दे." मी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात एक वेगळाच विश्वास आणि आपुलकी होती. त्या क्षणी मला जाणवलं, हे नातं नाव देण्यासाठी नव्हतं, तर मनात जपण्यासाठी होतं. दिवे लावले गेले. घर पुन्हा उजळलं. पण आमच्या मनातलं गुपित मात्र अंधारासारखं सुरक्षित राहिलं. कुणालाच कधीच कळलं नाही. कथा इथेच संपली नाही, तर एका आठवणीसारखी मनात कायमची कोरली गेली. बाथरूममधला तो पहिला क्षण आणि नंतरचं सगळं गुपित हे फक्त आमच्यातलंच होतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.